आज आपण उपवासाची साबुदाण्याची खीर बघणार आहोत. तर त्यासाठी आपल्याला भिजवलेले शाबू लागतील. तर शाबू हे कमीत कमी 2-3 तास किंवा फार तर ओव्हरनाईट भिजवलेले आपल्याला हवेत. तर सर्वात पहिला मी एका कढईमध्ये पाणी गरम करून घेत आहे. शाबू आपल्याला पहिल्यांदा पाण्यामध्ये शिजवून घ्यायचे आहेत. तर मी पाणी बॉईल झालं की त्यामध्ये आपल्याला शाबू टाकून घ्यायचे आहेत आणि शाबू चांगला ट्रान्सपरंट होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे. ही शाबूत लगेच जर साखर टाकली तर शाबू शिजला जात नाही आणि तो तसाच टणक राहतो आणि मग किती त्याला शिजवण्याचा प्रयत्न केला तर तो शिजला जात नाही. त्यामुळे सर्वात पहिला आपल्याला शाबू हा मऊ शिजवून घ्यायचा आहे. त्यासाठी मी एक वाफ काढून देखील घेतलेला आहे. 10 मिनटात आपला शाबू शिजून तयार होतो. शाबू शिजला की त्याच्यामध्ये आपण काजूचे तुकडे आणि साखर घालून घेणार आहोत. चवीनुसार तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता, गोड कसं हवं तसं. आणि साखरेमध्ये देखील आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि मग त्यानंतर आपल्याला इथं दूध घालून घ्यायचं आहे. मी इथं बॉईल केलेलं दूध घातलेलं आहे. म्हणजे बॉईल करून थंड झालेलं दूध जे असतं ते आपल्याला घालायचं आहे. डायरेक्ट कच्चं दूध तुम्ही घालू नका, कदाचित दूध वगैरे फाटू शकतं. त्यामुळे उकळून थंड केलेलं किंवा उकळलेलं गरम दूध देखील तुम्ही याच्यामध्ये घालू शकता. आणि साखरेमध्ये शाबू बॉईल करून आपण तसंच ठेवलं तरी चालेल आणि मग तुम्ही जेव्हा आयत्या खाणार असाल तेव्हा मग तुम्ही त्याच्यामध्ये दूध घालून बॉईल केला तरी काही हरकत नाही. आता दूध घातल्यानंतर मी त्याच्यामध्ये एक चवीनुसार वेलची पावडर घातलेली आहे आणि त्याला छान बॉईल आणलेले आहेत की आपलं साबुदाण्याची खीर तयार झालेली आहे. आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला जशी हवी तशी तुम्ही कमी जास्त दुधाचं प्रमाण करू शकता. अगदी करायला सोपी आहे आणि उपवासाला पटकन होणारी आहे. आणि गडबडीच्या वेळी खिचडी खायला वेळ नसेल तर साबुदाण्याची खीर पटकन पिऊन आपण कुठेही बाहेर वगैरे जायचं असेल तर जाऊ शकता. आणि लहान मुलं देखील आवडीने खातात. त्यामुळे हेल्दी पौष्टिक रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा.